मित्रांनो, आपण प्रत्येकाला खरोखर ही गोष्ट समजून घ्यायची आहे. नक्कीच भगवंतांनी प्रत्येक मनुष्याच्या शरीराची रचना अशा प्रकारे केलेली आहे की मनुष्य आपली पाठ थोपटू शकत नाही आणि पाठीवर लाथी मारू शकत नाही. म्हणून माणसाला निंदकाची आणि हितचिंतकाची गरज आहे. याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. या प्रत्येक गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. असेच मामांचे प्रेरणादायी आणि आशीर्वादी संदेश जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या संदेशाला जरूर एक लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरु माऊली तुम्ही आमचा पाठी राखा आहात. मनाने इतके चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी प्रत्येक क्षणी रडला पाहिजे. काही माणसं एका क्षणात आपली होतात आणि काही मात्र रोज सोबत राहूनसुद्धा आपली कधीच होत नसतात. ही सत्य गोष्ट आहे. एखादी व्यक्ती मनातून उतरली की मग त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती तसेच आदर सन्मान काहीच शिल्लक राहत नाही. हे गोष्ट मात्र अगदी खरी आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला देखील एक गोष्टीची जाणीव ठेवायची आहे. कुणाचा विश्वासघात मात्र तुम्ही कधीच करू नका. या गोष्टी आपण प्रत्येकाला खरोखर लक्षात ठेवायचे. इतरांच्या घरी जाऊन तेच लोक पंचायत करत असतात. ज्यानं स्वतःच्या घरात काहीच किंमत नसते. ही हसण्यासारखी गोष्ट आहे आणि समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. भगवंत सांगतात, आम्ही तुझ्या ताटामध्ये जे काही दिलेले आहे तू सर्वात आधी त्याचा स्वाद घे आणि जे दिलेले आहे त्यामध्ये समाधानी राहा. कारण जे तुला पचू शकते तेच आम्ही तुझ्या ताटी दिलेले आहे. हे सर्वात आधी तू समजून घे आणि नेहमी प्रत्येकाचं सुख पाहून जळू नको. एवढं मात्र नक्कीच तू कर. हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच लक्षात ठेवा, तुटलेला विश्वास, बोललेले तुमचे शब्द आणि गेलेली मागील वेळ ही कधीच परत येत नसते. रस्त्याने जाता येता शाळा प्रत्यक्ष विचारते, जीवनाची परीक्षा बरोबर तर देतोच ना? मी उत्तर दिले, आता फक्त दप्तर खांद्यावर नाही एवढंच. बाकी लोक अजूनही धडा मात्र मला शिकवून जातात. पण माझ्या पाठीशी गुरु माऊली आहेत. त्यामुळे किती संकटे आली तरी त्या संकटांना माझ्या आयुष्यात प्रवेश हे गुरु माऊली कधीच करू देत नाहीत. कारण प्रत्यक्ष या गुरु माऊलींनी आमची परीक्षा घेतलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये आम्ही प्रत्यक्ष उत्तीर्ण झालेलो आहोत. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही देखील प्रत्येक संकटांचा सामना करा, प्रत्येक अडचणींचा सामना करा. खरोखर भगवंत परीक्षा घेतो आणि परीक्षा घेत असताना शिक्षक नेहमी शांत असतात. या गोष्टी आपण प्रत्येकाला समजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला सुखी किंवा दुःखी प्रत्यक्ष करायची संधी इतरांना करू देऊ नका. नक्कीच तुमचं सुख हे तुमच्या आतच आहे, पण तुमचं वेड्यासारखं बाहेर प्रत्यक्ष तुम्ही शोधत बसता. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात खरोखर हिरो असतो. गरज असते ती फक्त स्वतःच्या क्षमता ओळखण्यासाठी. खरोखर लक्षात घ्या, इतके करोडो जीव आहेत पण माणूस हाच जीव सर्वश्रेष्ठ मानला जातो, तोच बुद्धिवान मानला जातो. याच पद्धतीने भगवंतांनी आपल्याला माणूस या म्हणून प्रत्यक्ष प्राण्यामध्ये घातलेली आहे आणि पाठवलेले आहे. म्हणून तुम्ही नेहमी अगदी निस्वार्थ मनाने भगवंतांच्या भक्तीमध्ये राहा आणि अगदी चांगले कर्म करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तुमचे दुःख मनात लपवून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणाराच माणूस देव माणूस असतो, ते म्हणजे वडील आहेत. नक्कीच नारळाच्या झाडापेक्षा हरभऱ्याच्या झाडावरून पडले की जास्त लागत असतं. हे मात्र गोष्ट कशी आहे तुम्ही नक्कीच सांगा. मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष सोडून द्यायच्या असतात. प्रत्येकाळी त्याच गोष्टीचा जर तुम्ही विचार करत असाल तर खरोखर त्याच गोष्टी तुमचा अंत करतील. ही सत्य खरं परिस्थिती आहे. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही एकदम साधं राहणं, अधिकार असूनही एकदम नम्र राहणं, राग असूनही अगदी शांत राहणं, हे त्याच व्यक्तीला जमत असतं ज्या व्यक्तीची भगवंतांनी प्रत्येक क्षणी परीक्षा घेतलेली असते. आणि खरोखर यालाच आयुष्याचं आपण व्यवस्थापन आपल्याला म्हणता येईल. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इतरांना आवडावं म्हणून स्वतःच प्रत्यक्ष बदल करायची काय गरज आहे? तुम्ही जसे आहात तसेच आवडणारे कोणी ना कोणी नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. ही गोष्ट अक्की पक्की आहे. नक्कीच मित्रांनो,
कोणी तुम्हाला जरी विचारत नसले की तुमच्या आयुष्यात काय चालू आहे, तरी भगवंत नक्कीच आहेत. तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी पाहणारे हे गुरुमाऊली प्रत्येकांच्या सोबत असतात. फक्त आणि फक्त आपल्याला मात्र त्यांची अगदी निस्वार्थ मनाने नक्कीच नेहमी भक्ती करायची आहे. भगवंत पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो, अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी नक्की ओळखतही नसतो त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो. हीच भगवंतांची एक वेगळी कृपा आपल्याला म्हणता येईल. ती म्हणजे आपल्याला भक्ती मार्गामध्ये भगवंतांनी ठेवलेली आहे. कारण लक्षात घ्या, नक्कीच मामांची सेवा आपण आपल्या मनाने करत नसतो, तर त्यांच्या मनाने आपण करत आहो. म्हणजे विश्वास ठेवा, नक्कीच त्यांनी आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडले आहेत. म्हणून नेहमी तुम्ही निस्वार्थ मनाने ह्या गुरुमाऊलींची सेवा करा, नेहमी त्यांची भक्ती करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. लक या शब्दात 2 अक्षरे आहेत, भाग्य या शब्दात 2.5 अक्षरे आहेत, नशीब या शब्दात 3 अक्षरे आहेत, किस्मत या शब्दात 3.5 अक्षरे आहेत. पण हे 4ही शब्द मेहनत या शब्दापेक्षा प्रत्यक्ष लहान आहेत. हे आपण प्रत्येकाला समजून घ्यायचे. माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो, समाधानी मात्र असला पाहिजे. मग तो झोपडीत का राहत असेना, जो समाधान राहतो तो नेहमी आयुष्यात प्रत्यक्ष आनंदी राहतो. बऱ्याचदा पाऊस अगदी आपल्या नक्की दाराशी येऊन तिथूनच माघारी फिरतो. सुखसुद्धा काही वेळा अशीच आशेला प्रत्यक्ष लावत असतो. म्हणून सुख दुःख येत जातात. फक्त तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःवरती मात्र विश्वास ठेवा. नक्कीच पापण्याचं मिटतात येणार नाहीत. एवढी स्वप्नांची गर्दी कधी डोळ्यात प्रत्यक्ष होऊ द्यायची नसते. याने काही स्वप्नांचा निव्वळ जीव प्रत्यक्ष गुदमरत नाही. प्रत्यक्ष तर बऱ्याचदा त्यांची अकाली मृत्यू देखील होत असते. हे आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आम्ही तुला देऊ. फक्त आणि फक्त तू अगदी निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर. आतून येणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल असं कधीच नसते. तळमळ आतून येणं आणि नक्कीच मळमळसुद्धा हे नक्कीच खरे. प्रश्नांची उत्तर देण्यास आपण कधीच बांधील नसतो. फक्त याला अपवाद असतो आपण स्वतः निर्माण केलेल्या प्रश्नांचा. मित्रांनो, आजचा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ मात्र देऊन तुम्ही हा संदेश ऐका. माणूस आश्रय दिला तर डोक्यावर चढतो, उपदेश दिला तर खरोखर रुसून बसतो, आदरच केला तर गुलाम समजतो, उपकार केला तर घमेंड समजतो, श्रमा केली तर दुर्बळ समजतो, विश्वास केला तर घात करतो, प्रेम केले तर खरोखर धोका देतो. हे मात्र अगदी खरे. दुसऱ्याला उपदेश देताना तुम्ही त्या वाटेवर प्रत्यक्ष चालता का हे एकदा तुम्ही तपासून पहा. कारण उपदेश देणं सोपं खरोखर असतं, त्याचा अवलंब करणं जरा अवघड आहे. हे मात्र अगदी खरे. छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नसते. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने मनुष्याला खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक जण आपल्याला मिळून जातील, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. हे आपण स्वतःला समजायचं आहे. चांगलेच होणार आहे हे तुम्ही मनात धरून चला. बाकीचे हे गुरुमाऊली बघून घेतील. हा विश्वास जर तुमच्या मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा तुमचा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा नक्कीच असेल. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नसते, असेच वेळेचीही आहे. एकदा जरी का तुमची चांगली वेळ, तसेच जी वेळ योग्य आहे ती जर गेली की पुन्हा कधीच येत नसते. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि ज्या क्षणी जी कृती करायची आहे ती कृती तुम्ही लगेच करून टाका. हे खरोखर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सगळ्यांच्या नजरेत तुम्ही चांगले असावं असं कधीच नसतं. तुम्ही किती चांगले वागला कोणाशी तरी तुमची कुठे ना कुठे चूक प्रत्येकजण काढत असतं. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पदरी अपयश आले कोणीही फारसे संबंध ठेवणार नाही. जर का तुम्ही यशस्वी झाला तर नसलेली नातीसुद्धा तुमच्यासाठी बोलती होऊन जातील. तुमच्यातील चांगल्या गुणांवर सगळे नेहमी गप्प नक्कीच बसतील, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखे बोलू लागतील. हीच खरी गोष्ट आहे.
तुमच्याजवळ जे आहे त्याची प्रशंसा केल्याखेरीज तुमच्या जीवनात आनंद कधीच निर्माण होणार नाही, हे अगदी खरे. म्हणून मित्रांनो, भगवंतांनी आपल्याला जी गोष्ट दिली आहे आपण त्यामध्ये समाधानी राहावे, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि नेहमी जीवनामध्ये आनंदी राहायचं आहे. नक्कीच आनंदी राहा. बाकी प्रत्येक गोष्टी नक्कीच एक ना एक दिवस संपणार आहेत, हे मात्र अगदी खरे. सुरक्षित किनारा दीर्घकाळ दृष्टीआड केल्याशिवाय कोणालाच नव्या भूभागाचा शोध घेता येत नसतो. विश्वातील सर्व शक्ती तुमच्या स्वतःकडेच आहे. तळहातांची ओंजळ तुमच्या डोळ्यांवर प्रत्यक्ष ठेवून तुम्ही सर्वत्र अंधार आहे असं म्हणत प्रत्यक्ष बसतो. नक्कीच मित्रांनो, मानसशास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी प्रत्येक क्षणी नक्कीच घेऊ लागता तेव्हा तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही प्रत्यक्ष अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात, हे अगदी खरे. एक सुंदर विचार, गायीच्या कासेमध्ये राहूनही गाय नक्की गोचिड, जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्त पीत असते, तसे ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईट शोधत बसतात, हे मात्र गोष्ट अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, हातोड्याचे घाव सुजताना दगडाला कधी खंत वाटत नसते, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारं जग त्यांच्यासमोर नतमस्त होणार असतं. वेळ लागत असतो. नक्की सिक्सपॅक एब्ज बनायला वेळ लागतो, बिझनेस उभा करायला वेळ लागत असतो. त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागत असतो. यश मिळणं ही हळूवार चालणारी प्रक्रिया आहे. अर्ध्यातून प्रयत्न सोडून तिचा वेग वाढवणार नाही आणि वाढणारही नाही. त्यामुळे संयम ठेवा. प्रत्येक गोष्टी आपण प्रत्येकांसाठी संयम ठेवल्यावर मिळत असतात, या नक्कीच आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, खरोखर संयम ठेव, कारण प्रत्येक गोष्टी मिळत असतात. फक्त आणि फक्त संयम मात्र नेहमी तुला ठेवायचा आहे, हे मात्र अगदी सत्य आहे आणि खरी आहे. जो भगवंतांच्या नामात राहतो ते प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या प्रत्येक कामात राहतात, हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. आपल्यावर जीव असणारी माणसं ही प्रत्येक परिस्थितीत कायम नक्कीच तुमच्यासोबत असतात. बाकीची फक्त गर्दी असते वाट सरूंची, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि नक्की जनावर यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षा महाग शोध आहे, हे नक्कीच खरे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जशी तुझी मनस्थिती असेल तसे तुझं जीवन असेल आणि जसे तुझे विचारही असतील तसे तुझे जीवन असेल. म्हणून विचार करायचेच असतील तर तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करायला शिका, कारण लक्षात घ्या, सकारात्मक विचार करणारा व्यक्ती कधीच मागे सरत नाही. म्हणून सकारात्मक विचार करा. बाकी भगवंत प्रत्येक गोष्टी चांगल्या आपल्याला देऊन टाकतील, ही अगदी गोष्ट खरी आहे आणि अगदी सत्य आहे. म्हणून तुम्ही नेहमी भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा. महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करीत नसतो आणि मेहनत केल्याशिवाय महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नसते. तसेच सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते. खरं तर सुंदर दिवस हा तुमच्या सुंदर विचाराने सुरू होतो, हेच भगवंत आपण प्रत्येक भक्ताला नेहमी सांगत असतात. हे समजणे मात्र नक्कीच आपल्यावर आहे. अक्षरातून निघतात प्रत्यक्ष भावना, भावनेतून वाहते प्रेम, प्रेमातून बनत असते ते म्हणजे जीवन, आणि हे जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं. असं प्रत्यक्ष तुम्हाला जो म्हणेल ते खरोखर मग तुम्ही जग जिंकल्यासारखे आहे. मित्रांनो, ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा प्रत्यक्ष सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळून जातील. या संपूर्ण जगात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगला हतियार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व आपल्याला भगवंतांनी विनामूल्य दिलेले आहे. हे आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे. भगवंत सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही प्रत्येक वेळी असू. नक्कीच मित्रांनो, सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण एक कल्पना
किंवा सगळ्या आयुष्याची इति कर्तव्यता जेव्हा एकाच गोष्टीत एकवटलेली असते आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा मिळेनाशी प्रत्यक्ष होते तेव्हा माणसं उजाड एकाकी उद्ध्वस्त होतात. हे मात्र अगदी खरे. नक्कीच आपत्ती पण अशी यावी त्याच्याही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा, पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. प्रत्यक्ष चांगलं 2000 फुटांवर प्रत्यक्ष पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी प्रत्यक्ष जगाला समजून जाईल. नक्कीच ज्याची प्रत्यक्ष श्रद्धा भगवंतांवर आहे त्याचे आयुष्य खरोखर सुखी आहे, हे अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही नक्कीच ऐका. तुम्ही किती शूरवीर आणि ताकदवान असा, पण तुम्ही जर कौरवांच्या बाजूने कुरुक्षेत्रावर उभे असाल तर एक लक्षात ठेवा, तुमच्या रथाचे चाकत्या रणांगणावर रुतण्याचा योग प्रत्यक्ष ठरलेला आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कधीकधी कुठलीच प्रतिक्रिया न देणे ही सगळ्यात चांगली प्रतिक्रिया ठरत असते. तुमचं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला शिका. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली नक्कीच गोष्ट आहे. पाण्यात पडणं धोकादायक नसतं, पण हातपाय न मारणं नक्कीच धोकादायक आहे. सद्गुणांप्रमाणे असतो. कितीही प्रत्यक्ष लपवला तरी तो लपणार नाही. अवघड आणि आत्मविश्वासच असेल तर कोणती गोष्ट अवघड नाही. प्रत्येक गोष्टी शक्य आहेत. फक्त तुम्ही भगवंतांवरती नेहमी विश्वास ठेवा. नक्कीच ह्याच गोष्टी तुमच्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते, यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं आहे. कारण यशाची व्याख्या हे लोक ठरवितील आणि समाधानाची व्याख्या तुम्ही स्वतः सिद्ध करत असता. ध्यान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मनाला दिलेली विश्रांती. ज्याप्रमाणे शरीराची विश्रांती म्हणजे झोप आहे, त्याचप्रमाणे मनाची विश्रांती म्हणजे ध्यान आहे. तुम्ही अशा ठिकाणी पोहोचला पाहिजे जिथे तुम्ही पैशासाठी प्रत्येक वेळी काम न करता तुमच्या आनंदासाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. आशेचे तसेच निराशेचे व पराजयाचे असे अनेक प्रसंग येत असतात, पण निराधाराचा भक्कम पाया असलेली माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे असतात. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण नसते. आणि ज्या माणसात प्रत्यक्ष मन नाही त्याला मनुष्य पण प्रत्यक्ष नाही म्हणता येईल. हे अगदी खरे. म्हणून प्रत्येकाने नेहमी भगवंतांचे अगदी निस्वार्थ मनाने नाम घ्यावे. हीच सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली नक्कीच गोष्ट आहे. वाचन तुम्हाला कायम तरुण ठेवत असतं, पण तिथे एकांतांची खरोखर गरज असते. वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हा त्या पुस्तकाचं खरं वाचन एखाद्या पद्धतीचं सुरू प्रत्येक वेळी होत असतं. नक्कीच तुमच्या मनासारख्या वागणाऱ्या माणसावर कोणी प्रेम करतं व नक्कीच अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं. हे प्रत्यक्ष तुम्ही समजून घ्या. अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टी जास्त तुम्हाला आनंद देऊन जातील. दुःखाची लागवड नक्की अटॅचमेंटपासून सुरू होत असते. म्हणून मित्रांनो, दुःख प्रत्यक्ष विचारांपासून देखील सुरू होते. म्हणून विचार तुम्ही सकारात्मक ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे. भगवंत सांगतात, नक्कीच माझ्या प्रेमळ भक्ता, तुला वाटत असेल की तुझं आयुष्य प्रत्यक्ष दुःखी आहे. असं नसून प्रत्यक्ष फक्त आणि फक्त तुझं मन दुःखी आहे. जेव्हा तू तुझी मनस्थिती तसेच विचार करण्याची पद्धत बदलशील तसे तुझे जीवन खरोखर बदलताना तुला दिसून येईल. यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार असतो आणि सतत प्रयत्न करा. कोणतीही स्वप्न नवसाने पूर्ण कधीच होत नसतात. त्यासाठी भगवंतांनी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो हे असे सांगून ठेवलेले आहे. म्हणून प्रत्येकाला कष्ट करायचे आहेत. बाकी त्या कष्टाला साथ देणारे हे परमेश्वर नक्कीच आहे. स्वतःला मोठे व्हायचंच असेल तर तुम्ही इतरांच्या मोठेपणाचा देखील स्वीकार करायला शिका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक
हे या जगामध्ये फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम होत जाते. हीच खरी गोष्ट आहे. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जरी जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठेवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. हीच गोष्ट अगदी सत्य आहे आणि खरी आहे. माणसाने किती जरी प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या प्रत्यक्ष शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं. नक्कीच पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडत जातो. त्याप्रमाणे जो नेहमी प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट सापडत जाते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर तुम्ही जास्त विश्वास ठेवा, कारण उद्या येणारी वेळ हे तुमच्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे होते. हे अगदी खरे. नक्कीच सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती प्रत्यक्ष हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा, मनस्थिती प्रत्यक्ष बदलेल व परिस्थिती देखील. हे अगदी खरे. पैसा म्हणजे सर्वस्व नसते, पण असा निरर्थक संदेश देण्याआधी तुम्ही पुरेसा पैसा कमवला आहे ना याची प्रत्यक्ष खात्री करून घ्या. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता, हा माणूस गोड होता असं म्हणण्याची एक प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नसतो, हीच खरी व्यथा आहे. म्हणून मित्रांनो, जो सध्या तुमच्याजवळ माणूस आहे प्रत्यक्ष जर तो तुमच्यावरती जास्त विश्वास ठेवत असेल तर तुम्ही विश्वासघात मात्र करू नका. कारण लक्षात घ्या, माणूस जसे प्रयत्न करतो ते प्रत्येक प्रयत्न भगवंत पाहतो आणि ज्या पद्धतीने कर्म करतो ते प्रत्येक कर्म भगवंत नक्कीच पाहत असतात. अर्थात भगवंत आपण प्रत्येकांच्या जीवनामध्ये ऑनलाईन असतात. तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा, तुमच्या प्रत्येक कर्माचे OTP हे भगवंतांच्या मोबाईलवर जात असतो. म्हणून प्रत्येक हिशोब लिहून प्रत्यक्ष ठेवत गेलेला आहे भगवंत. म्हणून नेहमी तुम्ही चांगले नक्कीच वागा. येणाऱ्या काळात तुम्हाला सर्वात चांगल्या गोष्टी नक्कीच मिळून जातील. भरपूर कष्ट करून माणूस मोठा झाला तरी लोक त्याला नशीबवान समजतात, हीच मोठी चूक आहे. आणि दृष्टिकोन देखील हा नक्कीच चुकीचा आहे. तुलना वस्तूंशी करावी, व्यक्तीशी कधीच तुलना करू नये. कारण लक्षात घ्या, प्रत्येकांचे नशीब वेगळे असते, पण नशीब म्हणण्यापेक्षा प्रत्येकांची विचारसरणी वेगळी असते. ज्याची विचारसरणी अगदी सकारात्मक आहे, जो नेहमी स्वतःवरती आत्मविश्वास ठेवतो आणि जो अपेक्षा स्वतःकडून ठेवतो आणि विश्वास देखील स्वतःवर ठेवतो, तो मात्र नेहमी आयुष्यात पुढे जातो. हेच असतं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही प्रत्यक्ष दुसऱ्यासोबत तुमची तुलना करू नका. एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे. नक्कीच जगानं वेळा जरी काढलेली माणसं पुस्तकाच्या धडात प्रत्येक वेळी सापडून जातात. नक्कीच मित्रांनो, भगवंतांची कृपा प्रत्येकांवर व्हावी हीच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. पाहिलेले स्वप्न पूर्ण होत पडलेलं प्रत्यक्ष नाही. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहात ते स्वप्न प्रत्यक्ष सत्यात उतरवण्यासाठी नेहमी तुम्ही नक्कीच संघर्ष करा. एवढ्या गोष्टी मात्र तुम्हाला नक्कीच नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. हे मात्र अगदी खरे. अश्रू कितीही प्रामाणिक जरी असले तरी भूतकाळाला परत आणण्याची ताकद त्यात खरोखर असते. गैरसमज व्हायला वेळ अजिबात लागत नसतो. तो हा गैरसमज आहे हेच समजायला खरा वेळ लागतो आणि तो गैरसमज दूर व्हायला हे देखील खूप वेळ लागतो. हे देखील अगदी खरी आहे आणि सत्य आहे. नक्कीच आजचा जर संदेश तुम्ही इतका ऐकला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. जे तुझ्या मनात आहे तेच तुझ्या प्रत्यक्ष पुढे येईल हे कधीच नसतं. म्हणजे अर्थात जी तुमची इच्छा आहे ती प्रत्यक्ष पूर्ण होत नसते. म्हणजे लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्हाला आवडते ती भगवंत कधीच तुम्हाला देणार नाहीत. मात्र एक गोष्ट पक्की खरी आहे, जी गोष्ट तुमच्यासाठी सर्वात सुंदर आहे ती गोष्ट भगवंत तुम्हाला 101% नक्कीच देतील. ही सर्वात उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. कमजोर कोणीच नसतं, कमजोर फक्त परिस्थिती असते. म्हणून तुम्ही प्रत्येक माणसाची तुलना प्रत्यक्ष त्याच्या परिस्थितीवर नक्कीच तुम्ही त्याची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून करा. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, कितीही कमवले तरी गर्व कधी करू नको. कारण जो भगवंत देऊ शकतो तो घेऊ शकतो याची तुम्ही जाणीव ठेवा. सध्या
विश्वासाची जागा स्क्रीनशॉटने घेतलेली आहे हे अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, आयुष्यभर ज्या पैशासाठी तुम्ही धावत आहात तोच पैसा तुमच्या कामी फक्त वस्तू तसेच एखादे पदार्थ किंवा अथवा जीवनामध्ये एखादी काहीतरी गोष्ट घेण्यासाठी येईल. पण एक गोष्ट नक्कीच मी तुम्हाला सांगून टाकतो, जर तुम्ही चांगले कर्म कराल तर नक्कीच जिथे गोष्ट अशक्य आहे त्या अशक्य नक्कीच ठिकाणी नक्कीच तुम्ही केलेले चांगले कर्म हे नेहमी प्रत्येक वेळी उपयोगी येतील. ही सत्य आणि खरी स्थिती आहे. ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तमच गोष्टी प्रेमळ भक्ता आम्ही तुला देऊ. फक्त तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर आणि भक्ती मार्गाला तुम्ही नेहमी राहा. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना हे शिकवू नका, नक्कीच तर त्यांना आनंदी राहण्यासाठी तुम्ही शिकवा. ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल तर किंमत नाही. हे अगदी खरे. म्हणजे लक्षात घ्या, जो बंगल्यात राहतो तो रडत असतो आणि जो झोपडीत राहतो तो मात्र प्रत्येक वेळी हसत असतो आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. याचा अर्थ समाधान तो व्यक्ती आहे झोपडीतला आणि समाधान प्राप्त करण्याचे सर्वात उत्तम मार्ग भक्ती मार्ग आहे. तुम्ही भक्ती मार्गामध्ये राहा आणि नेहमी मामांचे अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही नाम घ्या. हेच तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी तसेच देवी आणि आशीर्वादी संदेश जर तुम्ही पूर्णत्व पाहिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. नक्कीच आपण भेटूया पुढील एका गोड संदेशाद्वारे. जय श्रीराम.